रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अलिबागमधील 10 पैकी 9 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले। राष्ट्रवादी, भाजप आणि शेकापसह सर्व विरोधकांना त्यांनी पराभूत केलं। या विजयानंतर आमदार महेंद्र दळवींनी मोठा जल्लोष केला, तसंच मैं हूं डॉन म्हणत विरोधकांना डिवचलं। मैं हूं डॉन, येस। आता आज खरं सांगू का, अनेकांनी गमजा मारल्या, पण आता माझ्या मतदारसंघ किंवा रायगडच्या मैं हूं डॉन, मीच डॉन आता हे इतरांना पण कळलं असेल, त्याचे त्यांना आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं। रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता घारे यांचा विजय झाला। तब्बल 4650 मतांनी नमिता घारे यांनी विरोधी उमेदवाराला पराभूत केलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीचाच बोलबाला। भाजपचे सर्वाधिक सदस्य, महाविकास आघाडीची पराभवाची मालिका कायम। दोन 2014चं शहरी पक्षाचं मिथक भाजपनं खोडून काढलं। जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया, विरोधकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका। दिग्गज नेत्यांनी राखला जिल्हा परिषदेचा गड। गोगावलेंचा पुत्र राणा जगजित सिंगांची पत्नी विजयी, तर वरपुडकणात जयकुमार गोरेंच्या कुटुंबियांनी चाखली पराभवाची चव। एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाचं गिफ्ट। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची चमकदार कामगिरी, कोकणचा गड शिंदेंनी राखला। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 2चा पक्ष। अजितदादांच्या आठवणीनं राष्ट्रवादीचे नेते भावुक, फोटो दादांचा हातात घेऊन कार्यकर्त्यांनाही कोसळलं रडू। लुकआउट नोटीस आणि आरोप असणाऱ्या लोकांना संघाच्या शताब्दी कार्यक्रमाचं निमंत्रण। संजय राऊतांचा घणाघात, तर राऊत संघावर बोलून सूर्यावर थुंकण्याचं काम करतायत। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। ज्येष्ठ नेते शरद पवारांना श्वास घेण्यास त्रास। पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल। वैद्यकीय तपासण्या करून पुढची पावलं टाकणार, तर पवारांची प्रकृती उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।